श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 19वा सर्ग वाचूया. देव, गंधर्व आणि दानवगण रावणवधाचे दृश्य पाहून त्याचीच शुभ चर्चा करीत आपापल्या विमानाने यथास्थानी परत गेले. रावणाचा भयंकर वध, श्री रघुनाथांचा पराक्रम, वानरांचे उत्तम युद्ध, सुग्रीवाची मंत्रणा, लक्ष्मणाची व हनुमानाची श्रीरामाविषयीची भक्ती, त्या दोघांचे पराक्रम, सीतेचे पातिव्रत्य तसेच हनुमानाच्या पुरुषार्थाच्या कथा कथन करीत ते महाभाग देवादी जसे आले होते तसेच प्रसन्नपणे परत गेले. त्यानंतर महाबाहू भगवान श्रीरामचंद्रांनी इंद्राने दिलेला अग्निप्रमाणे दैदिप्यमान असलेला दिव्य रथ परत घेऊन जाण्याची आज्ञा मातलीला दिली. त्यावेळी त्यांनी मातलीचा मोठा सन्मान केला. जेव्हा इंद्रसारथी मातली श्रीरामचंद्रांच्या आज्ञेने त्या दिव्य रथावर बसून पुन्हा दिव्य लोकाला निघून गेला. मातली रथासह देवलोकी निघून गेल्यावर रथीमध्ये श्रेष्ठ असलेल्या श्रीरामांनी मोठ्या प्रसन्नपणे सुग्रीवाला हृदयालिंगन दिले. सुग्रीवाला आलिंगन दिल्यानंतर जेव्हा त्यांनी लक्ष्मणाकडे दृष्टी टाकली तेव्हा लक्ष्मणाने त्यांना चरण स्पर्श करून प्रणाम केला. मग वानर सैनिकांचा सन्मान स्वीकारून ते सेनेच्या छावणीमध्ये परतले. तेथे येऊन श्री रघुनाथ आपल्या जवळ उभ्या असलेल्या बलाने आणि उद्दीप्त तेजाने संपन्न सुमित्रानंदन लक्ष्मणाला म्हणाले, सौम्य, आता तू लंकेला जाऊन या बिभीषणाला राज्याभिषेक कर, कारण हा माझा प्रेमी भक्त आणि पूर्वी मजवर उपकार केलेला आहे. सौम्य, रावणाचा लहान भाऊ हा बिभीषण लंकेच्या राज्यावर अभिषिक्त झालेला पाहण्याची माझी परमेच्छा आहे. महात्मा रघुनाथ असे म्हणाल्यावर सुमित्रा कुमार लक्ष्मणाला मोठी धन्यता वाटली. ठीक तर, असे म्हणून त्याने सोन्याचा घडा हाती घेतला आणि तो वानर युथपतीच्या हाती देऊन त्या महान शक्तिशाली तसेच मनोवेगी वानरांना त्याने समुद्राचे जल आणण्याची आज्ञा दिली. ते मनाप्रमाणे वेगवान असलेले श्रेष्ठ वानर सत्वर गेले आणि समुद्रातून पाणी घेऊन परत आले. त्यानंतर लक्ष्मणाने एक घट घेऊन तो उत्तम आसनावर स्थापन केला आणि त्या घटाच्या जलाने बिभीषणाला वेदोक्त विधीला अनुसरून लंकेच्या राजपदावर अभिषेक केला. हा अभिषेक श्रीरामचंद्रांच्या आज्ञेने झाला होता. त्यावेळी राक्षसांमध्ये सुहृदांनी घेरलेला बिभीषण राजसिंहासनावर विराजमान झाला. लक्ष्मणानंतर सर्व राक्षसांनी आणि वानरांनी देखील त्याला अभिषेक केला. मग ते अत्यंत प्रसन्न होऊन श्रीरामांची स्तुती करू लागले. राक्षसराज बिभीषण लंकेच्या राज्यावर अभिषिक्त झालेला पाहून त्याचे मंत्री आणि प्रेमी राक्षस मोठे प्रसन्न झाले. त्याबरोबरच लक्ष्मणासह श्री रघुनाथांनीही मोठा आनंद व्यक्त केला. श्रीरामचंद्रांनी दिलेले ते विशाल राज्य प्राप्त झाल्यावर बिभीषण आपल्या प्रजेला सांत्वना देऊन श्रीरामचंद्रांपाशी आला. त्यावेळी हर्षभरीत झालेल्या नगर निवासी निशाचरांनी बिभीषणाला अर्पण करण्यासाठी दही, अक्षत, मिठाई, लाह्या आणि फुले आणली होती. दुर्धर्ष पराक्रमी बिभीषणाने त्या सर्व मंगलजनक मंगलकारक वस्तू घेऊन श्रीरामांना आणि लक्ष्मणाला भेट दिल्या. श्री रघुनाथांनी बिभीषण कृतकार्य आणि सफल मनोरथ झालेला पाहून त्याच्या आनंदासाठीच त्या सर्व मंगल वस्तूंचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी हात जोडून विनीत भावाने उभ्या असलेल्या पर्वताकार वीर वानर हनुमानाला हाक मारली
आणि ते म्हणाले, सौम्य, तू या महाराज बिभीषणांची आज्ञा घेऊन लंका नगरीत प्रवेश करून मिथिलेश कुमारी सीतेला तिची खुशाली विचार. त्याचबरोबर त्या विदेह राजकुमारीला सुग्रीव आणि लक्ष्मणासह मी कुशल असल्याचं वृत्त कळीव. वक्त्यामध्ये श्रेष्ठ हरीश्वरा, तू वैदेहीला हा प्रिय समाचार ऐकीव की रावण युद्धात मारला गेला. त्यानंतर तिचा संदेश घेऊन परत ये. भगवान श्रीरामांचा असा आदेश होताच पवनपुत्र हनुमानाने निशाचरांचा सन्मान स्वीकारीत लंकापुरीत प्रवेश केला. पुरीत प्रवेश करून त्याने बिभीषणाची अनुज्ञा मागितली. त्याची आज्ञा झाल्यावर हनुमान अशोक वाटिकेत गेला. अशोक वाटिकेत प्रवेश करून त्याने न्यायानुसार सीतेला आपल्या आगमनाची सूचना दिली. त्यानंतर निकट जाऊन तिचे दर्शन घेतले. ती स्नानादींपासून वंचित असल्यामुळे काहीशी मलिन दिसत होती आणि सशंक झालेल्या रोहिणीसारखी भासत होती. सीता आनंद शून्य होऊन झाडाखाली राक्षसींच्या जथ्यात बसली होती. हनुमानाने शांत आणि विनीत भावाने समोर जाऊन तिला प्रणाम केला. प्रणाम करून तो मूकपणे उभा राहिला. महाबली हनुमान आलेला पाहून देवी सीतेला ओळखून मनोमनी आनंद झाली, परंतु काही बोलू शकली नाही. त्यामुळे ती गप्प राहिली. सीतेच्या मुखावर सौम्य भाव होता. ते पाहून कपिश्रेष्ठ हनुमानाने श्रीरामचंद्रांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी तिला सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, विदेहनंदिनी, श्री रामचंद्र लक्ष्मण आणि सुग्रीवासह कुशल आहेत. त्यांच्या शत्रूचा वध करून सफल मनोरथ झालेल्या त्या शत्रुविजयी श्रीरामांनी तुमचं कुशल विचारलं आहे. देवी, बिभीषणाचं सहाय्य घेऊन वानर आणि लक्ष्मणासह श्रीरामांनी बलविक्रम संपन्न रावणाला युद्धात मारून टाकला आहे. धर्म जाणणाऱ्या सीतादेवी, मी तुला ही प्रिय वार्ता ऐकवितो आणि अधिक प्रसन्न झालेली पाहू इच्छितो. तुझ्या पातिव्रत्य धर्माच्या प्रभावानंच युद्धात श्रीरामांना हा महान विजय प्राप्त झाला आहे. आता तू चिंता सोडून स्वस्थ हो. आपला शत्रू रावण मारला गेला आणि लंका भगवान श्रीरामांच्या अधीन झाली. श्रीरामांनी तुला हा संदेश दिला आहे की, देवी, मी तुझ्या उद्धाराची जी प्रतिज्ञा केली होती तिच्यासाठी निद्रा त्यागून महाप्रयत्न केला आणि समुद्रावर पूल बांधून रावण वध करून माझी प्रतिज्ञा खरी केली आहे. आता तू स्वतः रावणाच्या घरात आहेस असं समजून भयभीत होऊ नकोस, कारण लंकेचं सारं ऐश्वर्य बिभीषणाच्या अधीन केलं गेलेलं आहे. आता तू स्वगृहातच आहेस असा विचार करून निश्चिंत हो आणि धैर्य धारण कर. हा श्रीरामांचा निरोप सांगून हनुमान पुढे म्हणाला, देवी, हा बिभीषण देखील हर्षभरीत होऊन तुझ्या दर्शनासाठी उत्कंठित होऊन आता इकडंच येत आहे. इथे 19वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 20वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.